तर मंडळी, आपल्या काकाचं त्यांचं बंदोबस्त लागलेलं होतं बिहारला. त्यांना कळालं तिथं काही अनाथ मुले राहतात. ते गेले त्या गावात, त्या मुलांची भेट घेतली. भेट घेतल्यानंतर ते त्यांना घेऊन गेले अशा ठिकाणी जिथं की त्यांना सर्व साहित्य भेटल. ते शहर म्हणजे बिहारमधील सर्व प्रसिद्ध शहर. हे बघा, हे चिमुकले 2 अनाथ मुले. काकांना कळालं की यांच्या चपला थोड्या खराब झालेल्या होत्या. ते पहिले गेले चपला दुकानात घेऊन बारक्याला चप्पल व मुलीला सँडल घातला. ते काय तिला घालता येणार म्हणून त्या दुसऱ्या काकांनी तिला घालून दिलं सँडल पायात. हे काय ते कोणाला दाखवायचं म्हणून करीत नव्हते, ते त्यांच्या मनाला बरं वाटत म्हणून छोटीशी अशी मदत ते बारक्याला चिमुकल्यांना करीत होते. तर त्यानंतर ते बारकं थोडं फुकत होतं, तर त्याला ते मेडिकलमध्ये घेऊन गेले व त्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही गोळ्या औषधं घेतली. त्यानंतर शिक्षण साहित्य सर्वांचंच असं म्हणजे सर्वांनाच लागणार असं साहित्य की ते गेले दुकानात घेऊन व त्या मुलांना म्हणले, तुम्हाला जे काय आवडतंय, जे काय घ्यायचंय ते सर्व घ्या. हे बारकं चिमुकलं त्या काकांना काय दाखवत होतं ते काय समजाना. बारक्याने तरी ते द्या म्हणून ते घेतलंच, विषयच नाही. त्यानंतर ते तेथील प्रसिद्ध असे महाराणी शो असे कपड्याच्या दुकानात गेले व त्या चिमुकल्यांना काही खरेदी करायची होती, कपडे. ते काकांच्या लक्षात आलं की आता थंडीचे दिवस चालू आहेत, तर पहिले यांना स्वेटर घेऊन देऊ. तर काकांनी त्या चिमुकलीला रेड कलरचं स्वेटर घेतलं. तिला ते खूप पसंत पडलं. नंतर ते या बारक्याला सुंदर असं एक स्वेटर घेतलं. तो पण असा खुश होता, ते खिशे चेक करीत होता कसे आहेत कसे. हे दोन्ही चिमुकले अतिशय खुश होते. काका म्हणले की हे पैशा पाण्याचं काय करायचं, मनाला शांती भेटली म्हणजे म्हणून मी आज या चिमुकल्याला घेऊन इथं आलेलो आहे. आता सर्व काही घेतलं होतं. आता आम्ही निघालो होतो त्या चिमुकल्याला घेऊन त्यांच्या घरी सोडायला.